श्री स्वामी समर्थ. वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही बघू नका या 3 गोष्टी, अख्खं वर्ष बर्बाद होईल. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सगळेच जण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. मनात अनेक स्वप्न आहेत, आशा आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या शास्त्रात आणि जुन्या जाणत्या लोकांनी असं सांगितलं आहे की वर्षाचा पहिला दिवस हा आपल्या पुढच्या 365 दिवसांचा आरसा असतो. जर वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या काही तासात तुमच्या नजरेत अशा 3 अशुभ गोष्टी पडल्या तर तुमच्या आयुष्यात गरिबी, कलह, मानसिक त्रास यायला वेळ लागत नाही. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो, कारण मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला पहाटे उठल्यावर चुकूनही बघायच्या नाही. पण त्याआधी आपल्या या पवित्र प्रवासाची सुरुवात एका सकारात्मक ऊर्जेने करूया. या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपण वर्षभर मेहनत करतो, कष्ट करतो, पण तरीही घरात पैसा टिकत नाही, सतत भांडणं होतात किंवा आरोग्याच्या तक्रारी सुरूच असतात. मग आपण म्हणतो नशीब फुटकं आहे, पण नशीब फुटकं नसतं. आपली एक छोटीशी चूक पूर्ण वर्षाची गणितं बिघडवते. शास्त्रात शकुन अपशकुन याला खूप महत्त्व आहे. त्यातल्या 3 गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या डोळ्यासमोर आल्या की तुमची पॉझिटिव्ह एनर्जी पूर्णपणे शोषून घेतली जाते. तिसरी गोष्ट तर इतकी भयंकर आहे की ती पाहिल्यावर श्रीमंत माणूसही रंकाला लागतो. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, एकही सेकंद मिस करू नका. चला तर मग जाणून घेऊया. पहिली गोष्ट ती म्हणजे बंद पडलेली घड्याळे किंवा तुटलेली काच. अनेकांना सवय असते, घराच्या कोपऱ्यात एखादं बंद घड्याळ असतं किंवा आरशाला थोडा तडा गेलेला असतो. आपण म्हणतो बघू नंतर. पण लक्षात ठेवा, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या जर तुमची नजर बंद घड्याळावर पडली तर तुमचा काळ वेळ तिथेच थांबतो. प्रगती खुंटते. बंद घड्याळ हे स्थिरता नाही तर विनाशाचं प्रतीक मानलं जातं. तसेच फुटलेला आरसा तुमचं सौभाग्य हिरावून घेऊ शकतो. त्यामुळे आजच म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवसापूर्वीच घरातील सगळी बंद घड्याळे काढून टाका किंवा सेल टाकून चालू करा. सकाळी उठल्यावर आरशात पाहण्यापूर्वी देवासमोर हात जोडा. दुसरी अशुभ गोष्ट. आता वळूया दुसऱ्या गोष्टीकडे जी आपण नकळत करतो, ती म्हणजे रिकामी भांडी किंवा कचऱ्याचा ढीग. शास्त्राप्रमाणे लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे संपन्नता असते. जर नवीन वर्षाच्या पहाटे तुमची नजर रिकाम्या पिठाच्या डब्यावर, रिकाम्या दुधाच्या पिशवीवर किंवा घरात साचलेल्या कचऱ्याच्या बादलीवर पडली तर समजून जा की दारिद्र्यता तुमच्या दारात उभी आहे. रिकामपण हे अभावाचं लक्षण आहे. म्हणून पहिल्या दिवशी सकाळी उठल्यापूर्वी घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावलेली असावी आणि किचनमध्ये रिकामी अन्नधान्याची भांडी भरलेली असावीत. रिकाम्या भांड्यांकडे बघणं म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण देणं होय. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट. आता तिसरी गोष्ट ज्याबद्दल मी सुरुवातीला बोलले होते, ही गोष्ट सर्वात घातक आहे. ती म्हणजे वादविवाद किंवा रडणारा चेहरा. तुम्ही म्हणाल हे तर आम्ही बघतच असतो. पण नाही, वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही कोणाचं भांडण पाहिलं
टी व्हीवर हिंसक बातम्या पाहिल्या किंवा कोणाचं रडणं तुमच्या कानावर पडलं तर तुमचं पूर्ण वर्ष मानसिक तणावात जाणार. जर तुम्ही स्वतः सकाळी रडलात किंवा चिडलात तर तुम्ही तुमच्या नशिबाचे दरवाजे स्वतःच बंद करून घेतो. पहाटे उठल्यावर डोळे उघडताच कोणाचेही उधारी पाधारीचे विषय काढू नका. कोणाशीही कठोर बोलू नका, कारण ती पहिली नकारात्मक लहर तुमच्या संपूर्ण वर्षाची शांतता भंग करू शकते. काय करावे तर मग नक्की काय करायचं? सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपले दोन्ही तळहात बघा आणि म्हणा, कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती. त्यानंतर देवाचा फोटो किंवा आई वडिलांना प्रसन्न चेहरा बघा. तुमचं पूर्ण वर्ष कसं सोन्यासारखं उजळून निघतं. मंडळी, या 3 गोष्टी टाळल्यात तर तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नक्कीच येईल. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करावयाचे लक्ष्मी प्राप्तीचे 3 महाउपाय ते सुद्धा सांगते, ऐका. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की काय बघू नये, पण आता मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आवर्जून केल्या पाहिजे. हे लक्ष्मी प्राप्तीचे असे अमोघ उपाय आहेत ज्यामुळे तुमच्या घरात वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही. उपाय पहिला, उंबरठा पूजन आणि हळदीचे लेपन. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराचा उंबरठा. उंबरठा हा लक्ष्मीचं प्रवेशद्वार मानलं जातं. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या उंबरठ्याची स्वच्छता करा. तिथे हळदीचे लेपन करा आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढून त्याची पूजा करा. ज्या घराचा उंबरठा पुजलेला आणि स्वच्छ असतो तिथे अलक्ष्मी, दारिद्र्य कधीच प्रवेश करत नाही. उपाय दुसरा, तिजोरीमध्ये गोमती चक्र किंवा धने ठेवणे. दुसरा उपाय आर्थिक समृद्धीसाठी आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये थोडे अख्खे धने आणि किमान 5 गोमती चक्र ठेवा. हे गाठोडं आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसा ठेवता तिथे ठेवा. धने हे धन आकर्षित करण्याचं प्रतीक आहे. हा छोटासा उपाय तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यास मदत करेल. उपाय तिसरा, तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा. तिसरा आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे आपल्या घरातील तुळशीची सेवा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी तुळशीपाशी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा. दिव्यात 1 चिमूटभर हळद टाका. तुळशीला प्रदक्षिणा घालून आपल्या मनातील इच्छा लक्ष्मी मातेला सांगा. तुळशीच्या मुळातील थोडी माती कपाळाला लावा. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आता जाता जाता एक खास उपाय सांगते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी उठल्यावर उंबरठ्याची पूजा करा आणि घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा. यामुळे कोणत्याही वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही. तर मित्रांनो, या 3 गोष्टींपासून दूर राहा आणि आपलं वर्ष आनंदी बनवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमचं नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर एक सकारात्मकता आहे, सतर्कता आहे. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचंही वर्ष चांगलं जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमचं नवीन वर्ष सुखद जाओ, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.